पदानही पाहायला गेलं तर पावन झालेली भूमी तुम्हाला पाहायला मिळते आणि याच भूमीमध्ये आज तुम्ही दहागाव प्रीमियर लीग मात्र पाहताय. पहिल्या पर्वामध्ये चांगली अगदी पाहायला गेलं तर स्पर्धा मात्र संपन्न झाल्या. दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने स्पर्धा पदार्पण मात्र करते. चला आणि स्पीडअप करा कारण की आणखीन एक मॅच खेळवायचं त्याच कारणास्तव वेळ पुरेसा नाही आहे. आणि विनंती असेल सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हायचं आहे आणि फिल्डिंग डिपार्टमेंट आपण देखील आता इथून थोडंसं सहकार्य करायचं आहे कारण की आजचा दिवस पाहिलं तर या स्पर्धेतला प्रथम दिवस आहे. उद्घाटन सोहळा होता आणि त्याच कारणास्तव पाहिलं गेलं तर थोडीशी उशिरानं ही स्पर्धा मात्र चालू होताना पाहायला मिळाली आहे. वेळेनुसार अगदी पाहिलं गेलं तरी स्पर्धा देखील तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. चला पंच आपण देखील रवाना व्हायचं आणि दोन सलामीची जोडी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये द्यायचा. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. दहागाव प्रीमियर लीग मध्ये चांगली स्पर्धा चांगली संकल्पना तुम्हाला पाहायला मिळत्या. चला आता जेवढ्या फास्ट आपल्याला खेळता येईल तेवढ्या फास्ट आपण तिथून खेळायचं आहे. दोन्ही संघाला अगदी देऊया आपण शुभेच्छा. चांगला परफॉर्मन्स पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रापासून दोन्ही संघानं चांगला परफॉर्मन्स केला आणि अंतिम टप्प्यामध्ये आता हे दोन संघ मात्र येऊन पोहोचल्यात. शिरडोन पलसपे पंचक्रोशी विभाग आयोजित ही दहागाव प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्ही पाहताय. सर्वांचं सपोर्ट होतं सर्वांचं योगदान आणि त्याच कारणास्तव पाहायला गेलं तरी स्पर्धा आज तुम्हाला साकारताना अगदी आमचे आयोजक करते पाहायला मिळतील आणि चांगल्या आयोजन आज मात्र शिरडोनच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या सत्रामध्ये पाहायला गेलं तर ज्या वेळेसला उद्घाटन सोहळा होता तिथून या दोन टीम मध्ये मॅच झाली होती. मी विनंती करेन रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसवे संघाला आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. एका साईडला पाहिलं तर आई नंदा देवी नांदगाव 11 इथून तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या मागच्या मॅच मध्ये इथून विचार केलं तर परी 11 शिरडोन साई दीप हॉटेल संघाला मात्र परास्त केलं होतं. 5 षटकांमध्ये पाहायला गेलं तर 52चं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटला मात्र पूर्ण करून दिलं नाही. गोलंदाजीच्या जोरावर इथून विचार केला तर ती मॅच मात्र जिंकली गेली. परंतु दुसऱ्या सुरुवात होईल दुसऱ्या संघाबरोबर त्यांना इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. येत्या 5 षटकांमध्ये ती चांगली टोटल फायटिंग टोटल मात्र तुम्हाला येत्या 5 षटकामध्ये उभारावी लागेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या परंतु विनंती असेल आपण चला फिल्डिंग लगेच लावून घ्या. पंचांना देखील विनंती असेल आता आपल्याला देखील जेवढं फास्ट खेळवता येईल तेवढं फास्ट आपण खेळवायची आहे कारण की आणखीन एक मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये तुम्हाला क्वालिफाय होताना देखील पाहायला मिळतील आणि तिथून कुठला संघ एका ट्रॉफीचा हकदार राहील आजच्या दिवसामध्ये ते देखील पाहिलं जाईल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. किरणजी कुठले ऑन स्ट्राईक तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यांच्या संवेदला पाहिलं तर अगदी ज्ञानेश्वरची गायकर तुम्हाला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतील. इन ऍक्शन पाहिलं तर पहिलं मॅनेटरीचं पॉवर प्लेचं षटक विजयजी गवंडी तुम्हाला पाहायला मिळतील. संघाचे संघनायक आहेत आणि त्यांच्या हाती मात्र जबाबदारी पहिल्या षटकाची घेतली गेली. कशा पद्धतीनं गोलंदाजी केली झाली या पहिल्या डावामध्ये अगदी जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं आणि प्रेक्षकांचं खेळाडूंचं सहर्ष स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. चला मॅच चालू असताना कृपया आपण गाडी घेऊन जाऊ नका. बॉलर तयार. पहिली सत्रामधील हा पहिलाच बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस अक्रॉस द लाईन. इथून बॉल फरार होताना पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवर आला इथून चौकार.
6 धावा, षटकार. गोलंदाजांना अधिराज्य गाजवलं होतं, परंतु येत्या 3 बॉल मध्ये पाहिलं गेलं तर संघासाठी कमबॅक केलंय. संघाचे संघनायक आहे आणि चांगला परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. विकेट्स मिळाली नाहीये, परंतु 11 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये खर्च केला. जे मॅन पॉवर प्लेचं षटक होतं तिथून थोडंसं संपताना पाहायला मिळेल, परंतु पिटूचा षटक हे देखील आता इथून चालू होताना पाहायला मिळतील. चला लगेच आपण फिल्डिंग लावायची आहे, कारण की टीम मीटिंगसाठी आपल्याला वेळ नाही आहे. आणि पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करूया 10 गाव प्रीमियर लीगमध्ये. आमचे विश्वनाथजी खारके ते देखील मुख्य व्यासपीठावर विराजमान झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. इन ॲक्शनमध्ये त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्या संघातून आज ते देखील खेळताना अगदी पाहायला मिळाले होते मागील मॅचमध्ये. परंतु नेक्स्ट गोलंदाज पाहिलं तर विश्वाची पाटील तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर इन ॲक्शन पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकावर त्यांना नियुक्त केलं गेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या विजयजी गावण यांनी, परंतु त्या धावा आता कितपत योग्य त्या बॅटिंग करणाऱ्या संघावर राहतील. विकेट्स या बॉलवर देखील या षटकामध्ये देखील मिळवावं लागेल, कारण की सलामीची जोडी तोडण्यामध्ये यशस्वी आता गोलंदाजाला व्हावं लागेल. कारण की जर पार्टनरशिप चांगली झाली ना तर अगदी उंच धावेंचा शिखर हे दोन्ही फलंदाज मात्र गाठतील. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॅटच्या इनर एजला लागलाय, जेल मात्र हातात ना सुटलाय. दुसराचा प्रयत्न होता, हा कॅच फार महत्वाचा होता, कारण की ज्या फलंदाजानं चौकारानं धावेला सुरुवात केली होती त्याची विकेट फार महत्वाची होती. परंतु इथून मिळाली जाईल सिंगल, आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धाव संख्या पाहिली ना तर 12 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. दोन्ही संघ मात्र चुरशीनं खेळतील मैदानाच्या आतमध्ये. त्यांना माहिती आहे जो संघ इथून परास्त होईल त्यांना रिकामे हाती मात्र घरी परतावं लागेल. यावेळेस लाडबा बॅटनं ऑन साईडला खेचला, स्लिम डाऊनला फिल्डर नाही आहे, डीप मध्ये आहे, प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळतो आहे. वेगानं बॉल खाली पोहोचल्यात, रिक्स घेतली नाहीये, सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या बिनबाद 13 धावा धाव फलकावर पाहायला मिळतोय. सर मोठ्या फटक्यामध्ये धावा येत नाही आहेत ना, सिंगल डबल मध्ये देखील डील केलं आणि ते करणं देखील अति आवश्यकता, कारण की ते धावा तुमच्या कंटिन्यूस अगदी चालू राहायला पाहिजेत. आणि त्याच पद्धतीने पाहिलं गेलं तर दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात, परंतु इथून पाहिलं गेलं तर विश्वाची पाटील ते देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाल्या आहेत. 3 बॉल अद्यापपर्यंत या गोलंदाजांना टाकल्या आणि अवघ्या 2 धावा आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च केल्यात.
काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न करतात याही गोलंदाजावर, परंतु मागील 3 बॉलवर पाहिले गेले तर विजय गावंडे यांनी शांत उभं ठेवलं होतं. त्यानंतर विश्वाची पाटील ते देखील आता वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतात या शिरढोणच्या क्रीडा नगरीमध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, हुक केलाय, डीप मध्ये फिल्डर नाहीये, बॉल फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. दुसऱ्या षटकामधील हा पहिला चौकार. त्यानंतर आमची अतिथी मान्यवर तुम्ही पाहताय जय मल्हार हॉटेलचे सर्वे सर्वा गिरीजी मुकादम साहेब तुम्हाला पाहायला मिळतील मुख्य व्यासपीठावर विराजमान होताना. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. आणि त्यांच्या समेत पाहिलं तर आमचे पवनजी मुकादम आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. दहागाव प्रीमियर लीग मध्ये लाऊडली अपील, लेग बिफोर विकेट, पहिला गडी इथे गारद केलाय, पायची धरलं गेलाय आणि इथून पाहिला गेला तर टीमची धाव संख्या टोटल 17 आणि 17 वर लागलेला हा खतरा. डीजे त्यांचं इथे अगदी पाहायला गेलं तर नुकताच आगमन मुख्य व्यासपीठावर झाला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांच्या संवेद पाहिलं तर पवनजी मुकादम आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे दहागाव प्रीमियर लीग मध्ये. सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज इन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. हॅलो, व्यासपीठावर आपण पाहताय सन्माननीय जय मल्हार हॉटेलचे सर्वे सर्वा एक डॅशिंग आणि जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धांमध्ये अगदी ट्रॉफीज देण्याचं अगदी आपण पाहता पुरस्कृत केलं जात आहे ते गिरीश दादा मुकादम. अगदी गाडी क्रमांक आपण पाहिलं तर 8780 नाईट स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार आणि अगदी रक्कम त्यांनी दिली होती नाईटच्या अगदी क्रांतीवीर ट्रॉफीमध्ये. किंग शिरढोणकर पुरस्कृत ही स्पर्धा. त्यानंतर आमची किंग शिरढोणकर पुरस्कृत नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे पवनजी मुकादम. त्यानंतर आमचे सन्माननीय गुरुनाथ दादा माली हे व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूया दहागाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतःकरणापासून मनापूर्वक सहर्ष स्वागत सुस्वागतम. प्रवीणची गवंडी तुम्हाला पाहायला मिळतील इन ऍक्शन. गोलंदाजी मध्ये त्यांना नियुक्त केल्या गेल्या. 2 षटकांचा इथे खेळ चालाय संपन्न आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहिली ना 1 बाद 18 धावा मात्र धाव फलकावर पाहायला मिळतील. हा षटक फार अमूल्य राहील बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण की 30च्या पलीकडे तुम्हाला पोहोचावं लागेल. येत्या 2 गोलंदाजांवर तुम्हाला दबाव क्रिएट करता येऊ शकतो जर या गोलंदाजावर काउंटर अटॅक केला, कारण की पाहिलं गेलं तर 20च्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. 30 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करणं अति आवश्यकता असणाऱ्या त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला, परंतु इथून केलं जाईल का? गोलंदाज सज्ज, ब्रह्मास्त्र यॉर्क लाईनचा वापर केलाय. नजरे समोर ना पाहिलं गेलं तर फलंदाजांच्या हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जाईल आणि इथून डॉट बॉलची मात्र सांगता होताना पाहायला मिळेल. कदाचित वाटलं होतं लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता, आशाभूत नजरेनं पाहत राहिल्या, परंतु डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतो. दमदार सुरुवात. यॉर्क लाईनचा वापर रडार मध्ये नव्हतं, कदाचित थोडस खाली बॉल राहिला असताना तर इथून क्लीन बोल्ड देखील फलंदाज झाले असत्या, परंतु 2 बॉलवर पाहिलं तर स्तब्ध उभं ठेवलं गेले फलंदाजांना. निर्धाव बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. धावा पाहिल्या तर 18 धावा अद्यापर्यंत जमावल्या गेल्यात. थर्ड अंपायरची अगदी पाहिले गेले तर मागणी केली आहे गोलंदाजाच्या शैलीवर
आक्षेप घेतला गेला आणि आमचे टीव्ही अंपायर आता इथून होतील सज्ज. टीव्ही अंपायर्स त्यांच्या माध्यमातून इथून पाहिलं जाईल. गोलंदाजीच्या शैलीवर पाहिले गेले तर आक्षेप घेतला गेला. आमची तिसरे पंच आहे तिथे दीपकजी पाटील सर, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धावा पाहिल्या तर अद्यापर्यंत 18 धावा ऑन बोर्ड वर लागल्या. क्लोज थोडस फिल्डर मात्र ठेवलं गेलं ऑफ साईडला, परंतु आडबा बाटनं लॉंग स्क्वेअर लेगला फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट केल्या. दुसऱ्याचा प्रयत्न वेगाने धावल्यात, परंतु ही धाव झाली असती, परंतु तिथे पहा बॅकअप चुकीचं आणि मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळाल्या आणि इथून या मिळतील 2 धावा. 2च्या मदतीनं दुसरं दशक मार्गस्थ लागलं गेल्या, ते म्हणजे 20 धावा धाव फलकावर लागल्या. बॅकअप होतं, परंतु बॉल रॉकेट थ्रो पाहायला मिळाल्या. यष्टीरक्षक बीट झाले, त्यानंतर बॅकअपला आलेले खेळाडू ते देखील बीट होताना पाहायला मिळाल्यात आणि टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल 20 या आकड्यावर जाऊन पोहोचल्यात. 2 बॉलवर शांत ठेवलं होतं. आडव्या पाटनं या बॉलिसला उंची पाहावी लागेल, योग्य आहे का, परंतु नाही. त्या ठिकाणी फिल्डर होत्या. झेल मात्र इथून ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सिंगल ही धाव कंप्लीट झाल्या आणि 21 धावा धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. पहिला फलंदाज पाहिला तर किरणजी बाद झाले होते, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये अगदी चांगली फलंदाजी केली होती आणि मॅन ऑफ द मॅच चे हकदार देखील पाहायला मिळाले होते. परंतु ते जसे मैदानाच्या बाहेर परतले ना, थोडस दडपण आणि प्रेशर आता खेळताना पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांवर. यॉर्क लाईनचा वापर केला. यष्टीरक्षक पोहोचल्यात बॉल खाली. सिंगल धाव मात्र इथून कंप्लीट केली गेल्या. 38 सर्कल मध्ये हा बॉल अडवला गेला. टीमची धाव संख्या 22, 22 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. बॉल झाले संपन्न या षटकामधील 5 आणि अंतिम 1 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. याच्यावर का मोठा फटका सजवला जाईल का, इथून डॉट बॉल काढला जाईल, परंतु फटका चांगला पाहायला मिळतो. हलक्या हाताने पुश केल्या बॉलला, मिस फिल्डिंग पाहायला मिळाल्या, परंतु बॉल अडवला शेवटच्या क्षणाला. 2 धावा तर कंप्लीट इथून केले दोन्ही फलंदाजांना आणि 2च्या मदतीनं 24 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 चालाय संपन्न. संधी देऊया डीजे मास्टरला. अतिथी मान्यवर त्यांचा देखील आता इथून अगदी सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. विनंती असेल गिरीची मुकादम जय मल्हार हॉटेलची सर्व त्यांनी आपला सन्मान इथून स्वीकारायचा. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक शेखरजी पाटील त्यांच्या माध्यमातून त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. एक दानशूर व्यक्तिमत्व सातत्यानं पाहिल्या गेले तर ज्याच्या वेळेसला या अगदी मैदानावर स्पर्धा तुम्हाला होताना पाहायला मिळतात ना, काही ना काही अगदी पाहायला गेलं तर सरळ हाताने मदत ते नेहमीच करत आलेत आणि त्यांच्या अगदी पाहायला गेलं तर मोठे बंधू त्यानंतर विनंती असेल किंग चिल्ड्रन पुरस्कृत जी नाईटची स्पर्धा तुम्ही पाहिल्या त्याचे मुख्य आयोजक पवनजी मुकादम त्यांना देखील विनंती असेल आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल आणि आपण तो सन्मान आपण स्वीकारायचा. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथून सन्मान मात्र केलं जाईल. आणखीन एक पाहिलं गेले तर दानशूर व्यक्तिमत्व चांगले योगदान त्यांचं राहिलं आहे दहागाव प्रीमियर लीग साठी आणि त्यांचा देखील इथून सन्मान केला जातो. सुजयजी कुठले आहेत इन ऍक्शन गोलंदाजी मार्क वर तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक पाहिलं तर इथून 4थं चालू होताना पाहायला मिळेल.
त्यानंतर गुरुनाथची माळी त्यांना देखील विनंती असेल आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. त्यांचा देखील सन्मान आदरपूर्वक आमचे मुख्य आयोजकांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. तिन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे पुन्हा एकदा दागाव प्रीमियर लीग मध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो चांगला पाहायला मिळालाय परंतु इथून पाहावं लागेल रेफर केला. तिसऱ्या पंचांकडे आता फलंदाज सेफ आहेत की नाही हे पाहिलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अगदी एकनाथजी मुकादम त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावर पाहिलं गेलं तर आगमन झालं होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. ते देखील रजा घेताना पाहायला मिळतील. फलंदाज सेफ आहेत. 2 धावा इथून कंप्लीट होतील आणि 200 मध्ये ते संघाची धाव संख्या 26. 26 धावा लॉस ऑफ 1 विकेट ऑन स्कॉट बोर्ड वर तुम्ही पाहू शकता. टीम आई नंदादेवी नांदगाव 11 संघ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या डावाचा हा खेळ तुम्ही पाहता जिथे बॅटिंग करताना दोन्ही फलंदाज पाहायला गेले तर अद्यापर्यंत चांगली कामगिरी राहिली. फक्त एकच विकेट गमावली गेली होती. 8-7-8-0 अगदी पाहायला गेलं तर त्यांच्याकडनं ही धनराशी मात्र लावली गेल्या. तब्बल 3 षटकारांसाठी आमची गिरीची मुकादम जयमल्लाल हॉटेलचे सर्वे सर्वा त्यांच्या माध्यमातून ही धनराशी लगावली गेल्या. जर 3 षटकार मारले गेल्यात तर ती कॅश प्राइज दिली जाईल. परंतु बॉल हवेमध्ये फिल्डर पोहोचू शकले नाही आहेत परंतु बॅकअप मिळाला. 2 धावांची संधी होती. 2 धाव कंप्लीट केल्या. तिसरा धावाचा प्रयत्न होता. कदाचित धाव कंप्लीट झाली असती परंतु इथून नकारल्या गेल्या. 2 धावा मिळतील आणि 28 धाव फलकावर मात्र लागल्या जातील. पहिल्या डावामध्ये अगदी पाहिलं गेलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्यानंतर आमचे रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर कैलासजी वाजेकर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. परंतु इथून विकेट मिळाली जाईल गोलंदाजांना. त्यानंतर रुपेशजी जगे त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे दागाव प्रीमियर लीग मध्ये. अगदी मानाची आणि सन्मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. देवन ही स्पर्धा आज मात्र प्रथमताच तुमच्या भेटीला येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद झाल्या. पहिला धक्का इथून मिळाला जातोय. फलंदाज बाद होतील ज्ञानेश्वरजी गायकर. बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 4थ्या क्रमांकावर कामगिरी चांगली करावी लागेल कारण की सलामीची जोडी आता आहे मैदानाच्या बाहेर. यावेळीसला डान्सिंग डाऊन द ग्राउंड ओव्हर दी रोप. बॉल चाललाय सीमारेषाच्या बाहेर. जसं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मनसुबा चांगला, इरादे स्पष्ट. दागाव प्रीमियर लीग मधील हा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीसा. काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. चला जर बॉल गेला असेल तर आपण नवीन बॉल घ्यायचा कारण की जसं पुढ्यामध्ये बॉल टाकले गेल्या. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फुटवर्कचा चांगला वापर पाहायला मिळाला. अगदी व्ही शेप मध्ये हा फटका पॅराशूट स्ट्रोक पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या 6 विकेट मध्ये. 4थी जावा आणि या सत्र मधील हा पहिला षटकार येताना पाहायला मिळतोय.
दुसरा षटकार कैलाची कुठले यांच्या माध्यमातून दमदार स्ट्रोक लगावला. निलेची कुठले त्यांच्या माध्यमातून दमदार स्ट्रोक. ओहो यावेळेसला बाहेरील दिशेमध्ये काढला गेलाय. थोडस फिंगर रोल केला गेलाय. ऑफ साईडला हा बॉल काढला गेलाय. डॉट बॉलची इथून झाली या सांगता. टीमची धावसंख्या थांबली गेली. या डॉट नंतर 34 या धावसंख्येवर षटक क्रमांक पाहिलं तर 4 इथून होईल संपन्न. आणि आता खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल स्लॉग ओव्हरचा. त्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये किमान तुम्हाला 10 ते 15 धावा जमा कराव्या लागतील. कारण की येत्या 17 मध्ये पाहिलं ना तर त्या गोलंदाजांना त्या धावा मात्र डिफेन्स करायच्या. जर 30 बॉल मध्ये जर 40च्या आतमध्ये धावा राहिल्यात तर अगदी आई नंदादेवी 11 नांदगाव संघाच्या गोलंदाजांसाठी कुठेतरी अवजड त्या धावा मात्र ठरू शकतात. त्याच विपरीत आणि त्याच मानसिकतेनं आता तुम्हाला फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. त्यानंतर गोलंदाज पाहिलं तर रत्नाकरजी गवंडी आहेत. गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन पाहिलं तर 5व्या क्रमांकावर आता गोलंदाजीसाठी होतील सज्ज. का अंतिम षटकामध्ये 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल का? अगदी 8780 अगदी आमचे पाहिल्या गेले तर गिरीशजी मुखादम जयमल्लाल हॉटेलचे सर्व त्यांच्या माध्यमातून ही कॅश प्राइज मात्र लगावले गेले त्यांच्या समवेत. त्यानंतर आमची जगदीशची मुकादम त्यांचे मोठे बंधू जयमल्लाल हॉटेलचे सर्व दोन्ही बंधूंकडून पाहिलं गेलं तर 8780 ही धनराशी मात्र तब्बल 3 षटकारांसाठी लगावली गेली. ओहो यावेळेसला त्रिफलाची पाहिलं गेलं तर फर्निचर होतील डिस्ट्रॉय. यॉर्क लाईनचा वापर खोदून काढण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला आता डकआउट मध्ये परतावा लागेल. 34 धावेंवर हा मिळाला जातोय 3रा धक्का. आज पाहिलं तर सर्व लेजंड खेळाडू तारे सितारे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. बऱ्याचदा या मैदानावर सर्व खेळाडू खेळले असतील परंतु तो अनुभव वेगळा होता. मैदान थोडासा बदलला गेला. अंदाज देखील बदलताना पाहायला मिळेल का? टीमची धावसंख्या पाहिली ना तर 34 धावा, त्यामध्ये 3 विकेट लॉस आहेत. आणि पहिल्याच बॉलवर पहा काय कमालीचा बॉल टाकला होता. यॉर्क लाईनचा त्यामध्ये फलंदाज बाद झाले होते. यावेळेसला आणखीन एक खोलात टाकलेला हा बॉल व्ही शेप मध्ये ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत. थ्रो चांगला, सिंगल कंप्लीट झाल्या आणि या सिंगलच्या मदतीने धाव संख्या पाहिली ना तर 35 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. 4 बॉल आता मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. या 4 बॉल मध्ये तुम्हाला किमान 2 मोठे फटके खेचावे लागतील. कारण की 35 धावा धाव फलकावर लागल्यात का 40च्या पलीकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का 45 धावेंपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न राहील का? या पहिल्या डावामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहिला परंतु त्या प्रश्नाला उत्तर आता फलंदाज देतील का? ओहो यावेळेसला पहा गोलंदाजाच्या पायावर टाकलेला बॉल उडी तर मारल्या. आता पंच योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. कारण की पाहिलं गेलं तर आता हा क्लोज डिसिजन आणि रेफर केल्या वाईट साठी 3ऱ्या पंचांकडे चेक केलं जाईल. कारण की ज्यावेळेसला गोलंदाजाने बॉल रिलीज केला अगदी खेळाडूंना पाहिलं गेलं तर उडी मारली आणि आता आमचे 3रे पंच इथून चेक करतील आणि योग्य तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून थेट बसल्या प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर दागाव प्रीमियर लीगची स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. तर चॅनल आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा. रोशनजी मात्र्या अगदी मेन ऑपरेटर तुम्हाला पाहायला मिळतील.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आमचे टीव्ही अंपायर इथून मात्र चेक करतात योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, कारण की क्रुशियल मुमेंटला हा सामना दोन्ही टीमसाठी फार महत्त्वाची मॅच आहे आणि योग्य तो निर्णय मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु जमलेल्या तमाम मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. दागाव प्रीमियर लीग मध्ये पर्व तुम्ही पाहताय दुसरं, आणि या दुसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेतलं पाहिलं गेलं तर पहिला दिवस तुम्हाला पाहायला मिळेल पंचांचा सिग्नल आला इथून व्हाईट बॉल. पंच व्हाईट प्लस धाव आहेत, टोटल 2 धावाने या. ओके, या 2 धावा आणि 2च्या मदतीनं 37 धावा मात्र धाव फलकावर तुम्हाला पाहायला मिळतील. कमालीची अंपायरिंग तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. योग्य तो निर्णय अगदी तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. यावेळेस फुललेनचा बॉल होता, फुल टॉस होता, बॅटवर कलेक्ट झाला नाही प्रॉपर. ऑफ साईडला डीप मध्ये फिल्डर आहे, थ्रो चांगला, फक्त संधी एकच धावेची पाहायला मिळाली होती. एका धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली ना तर टोटल 38 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. 40च्या आतमध्ये जे मनसुबा होता रोखण्याचा गोलंदाजाचा तो रित्या मात्र होताना पाहायला मिळाला, कारण की टार्गेट करायचं होतं गोलंदाजांना, परंतु टार्गेट गोलंदाजांनी फलंदाजांना केलंय. यावेळेसला फुटवर्कचा वापर, परंतु कॅच इटचा कॉल दिलाय आणि यावेळेसला पकडला गेला झेल आणि संपला. यावेळेसला फलंदाजाचा खेळ. आणखीन एक धक्का इथून मिळाला जाईल. ज्या वेळेसला या स्पर्धेला सुरुवात झाली होती त्यामध्ये पाहिला गेलं तर हे दोन्ही संघ पहिल्या फेरीमध्ये आमोरासमोर तुम्हाला पाहायला मिळाले होत्या. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पलसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ तुम्ही पाहताय आई नंदादेवी 11 नांदगाव संघ तुम्हाला पाहायला मिळतो. बॉल झाले संपन्न या षटकातले 4. 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक राहिलाय का या 2 बॉलावर मोठे फटके खेचले जातील का सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आई नंदादेवी 11 नांदगाव संघाच्या बाजूने राहील का, हा प्रश्नचिन्ह राहिलाय मात्र उभा, कारण की 5 षटकांची मॅच आहे. 40+ पोचावं लागतील. फुल टॉस बॉल, फुल टॉस वसूल होईल का, उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाल्या, परंतु बॉल झालाय फरार सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द
धावा पूर्ण केल्या जातील. हे पान इथून योग्य राहील, परंतु सर आई नंदादेवी नांदगाव संघाला, कारण आई नंदादेवी आणि त्याचप्रमाणे रॉयल ड्रीमर्स या दोन संघादरम्यान आजच्या दिवसातली पहिला सामना झाला होता, ज्यामध्ये रॉयल ड्रीमर्स पळसपे संघ जिंकला होता. इथे दुसऱ्यांदा खरं तर आजच्या दिवसामध्ये त्यांचीच लढत लागली आणि इथून जिंकणारा संघ मात्र सरळ विघ्नार्था स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे या संघाच्या विरोधामध्ये शेवटचा सामना खेळेल, जी डिसायडर मॅच असेल. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. टार्गेट आहे 45 धावांचं. अगदी पहिल्याच षटकासाठी सुवर्ण संधी असेल. फलंदाजी
करण्याला संघाला अगदी गिरजची मुकादम आणि जगदीशची मुकादम जय मल्हार हॉटेलचे सर्व त्यांच्याकडनं अगदी धनराशी असेल 8780ची तब्बल 3 षटकार आणि 8780 रुपयांची धनराशी मात्र लगावली गेल्या. आमची गिरीजची मुकादम आणि जगदीशची मुकादम जय मल्हार हॉटेलची सर्व त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी पहिल्या षटकामध्ये असणाऱ्या 3 बॉल 3 षटकारासाठी. रत्नाकर गवंडी आणि मंगेश कायकर अशी सलामीची जोडी. पहिलाच बॉल यावेळेस हलक्या हातानं ढकललंय पॉइंटला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं. बॅकअप मिळालं. पहिली धावसंख्येचा श्री गणेश होईल रॉयल ड्रीमर्स 11 पळसवे टीमसाठी. टार्गेट फार मोठं नाही आहे. 45 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या मॅचमध्ये मंगेश कायकर काय दमदार इनिंग मात्र साकारली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर 18 धावांची गरज असताना 3 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते. 10 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं होतं या खेळाडूने. आपल्या टीमला मात्र पहिला विजय नोंदवून दिला होता. विजय भगत पुन्हा एकदा. यावेळेचा हा विजयांचा चेंडू स्वीप करायचा होता परंतु टायमिंग परफेक्ट नव्हतं. शॉर्ट स्क्वेअर लेगकडे चेंडू सिंगल देऊन जाईल. आणखीन एक धाव अगदी सावधान देणं. दोनही फलंदाजांनी आपापले अकाउंट ओपन केलेत कारण माहिती आहे दोघांना फार मोठी रिस्क नाही आहे हा सामना जिंकण्यासाठी. सिंगल डबल्स एखाद्या खराब बॉलवर बाउंड्री अशा पद्धतीनं सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो कारण 9 धावांची खरं तर सरासरी आहे या मॅचमध्ये. गोलंदाज तयार विजय भगत. कट केले बॉल. इकडून मात्र स्वीपर कव्हरला भेदत बॉल चाललाय. तो सरळ डीप कव्हर पॉइंट बॉटलांच्या दिशेनं चेंडू 4 धावांत करता चौकार. टीम ओनर रोहिदाजी गायकर, भूपेंद्रजी पाटील, त्याचप्रमाणे फ्लाइट डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफला. लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि या 2 धावा होतील पूर्ण. संपूर्णपणे नंदादेवी नांदगाव संघाची टीम मॅनेजमेंट सांभाळली. संजय भगत असतील, रसिक भगत असतील, संतोष कुटले असतील, दत्ता पाटील असतील, हे संपूर्ण टीम मॅनेजमेंट होती. आणि संघ सुद्धा जर बघितला तर ज्ञानेश्वर गायकर, किरण कुटले, मारुती पोपट, संजय कुटले आपल्याला पाहायला मिळतात. निलेश कुटले असतील, गणेश भोईर असतील. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हलकासा कट झालाय. पीट केलंय रत्नाकर यांना. विजय भगत या टीममध्ये आहेत. प्रमोद प्रधान, मारुती मायदे, विजय कुटले, गणेश भोईर असतील, गुरुनाथ घोरपडे आपल्याला पाहायला मिळतात आणि विश्वनाथ खारके आहेत इकडे. तसा टीम स्क्वॉड ब्ल्यू आर्मी. क्रॉस पाटेड ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू 1 टप्पा खात सीमा पार 4. केल्याने 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी वैयक्तिक पूर्ण केल्यात. आणि त्याचमुळे आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 12 आल्यानंतर थोडंसं टेन्शन दूर झालं असेल ते रॉयल ड्रीमर्स पळसपे संघाचं. दुसरं षटक घेऊन गोलंदाज दत्ता भगत येतात. वन ऑफ द लेजंड क्रिकेटर.
चांगली बॉलिंग करावी लागेल इकडे मात्र एकाच संघामधून खेळणारे दोन खेळाडू. ओ फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे, मागे कुणीही नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं मंगेश गायकर यांच्या बॅटमधून येतोय. ड्राईव्ह केलाय, पायानं अडवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या दिशेनं सुंदर असा कव्हर ड्राईव्ह मंगेश यांच्या बॅटमधून येतोय. दुसरा लूप केलाय, फाईन लेगला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दत्ता भगत यांच्यावर आक्रमण, लगातारचा तिसरा चौकार. थँक्यू. चला डीजे मास्टर प्लीज कॉन्सन्ट्रेट. लगातार 3 चौकारांचा खेळ सादर केलाय. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, इकडे 3 बॉलमध्ये 12 आल्यात. कटकडाचा प्रयत्न इकडे मात्र बिलकुल कनेक्ट झाला नाही. शॉट ऑफ गुड लेंथ होता आणि वेग सुद्धा प्रचंड नव्हता. मिस केला इकडे मंगेश गायकर यांनी हा चेंडू. डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता. बॅटिंग करत असताना आज चांगली बॅटिंग झाली नाही नंदादेवी नांदगाव या संघाची. आणखी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु इकडे पुन्हा एकदा बीट केलं होतं. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे गेलाय. सिंगल येते विक्रम. 25 धावा धाव फलकावर. या अगोदर सलग 2 सामने जिंकले ते विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे या संघानं पहिल्यांदा परी 11 शिरडोन साईदीप हॉटेल या टीमला नमवलं होतं. त्यानंतर रॉयल ड्रीमर्स पळसपेच्या संघाविरुद्ध त्याने सामना जिंकला होता. त्यामुळे जेव्हा लीग मॅचेस असतात तेव्हा बऱ्याच वेळेला तेच संघ आमने सामने, जशी ही मॅच सुरू आहे या अगोदर सुद्धा हाच पहिला सामना झाला होता आणि इकडे रॉयल ड्रीमर्स पळसपे संघ जिंकला. तर शेवटच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे संघाच्या बरोबर खेळायला मिळू शकतं. तर या मॅचेस बऱ्याच वेळेला लीग स्टेज जेव्हा असतं तेव्हा समोरासमोर येत असतात, तेच मॅचेस होतात. इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 25 धावा धावफलकावर आहेत. स्पीडअप करत राहा. आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आमच्या समोर साथी गुणसंख्या लेखक योगेश आहेत. चिंचपाड्याचे आणखीन एक दर्जेदार खरं तर गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर यांना लवकर जायचं होतं. आज नाईट स्पर्धा कव्हर करतात दादरपाडा आणि आम्हाला सुद्धा लगेच निघायचं आहे. पंचवीस जावा समर्थ लाईव्ह इव्हेंट्सला सुद्धा स्पर्धा कव्हर करायची आहे. तर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे. चांगला स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट विकास भगत या संघामधून खेळतात. सुजय कुडले आहेत, मंगेश गायकर सध्याच्या गडीला आहेत केपट्टीवर, रत्नाकर गवंडी आहेत, शैलेश मामुणकरनं आपण पाहिलं, वडवलीचे विश्वास पाटील आपल्याला दिसले, प्रवीण गवंडी, भरत कटेकर, राचन वारके असतील, त्याचप्रमाणे मच्छिंद्र ठोंबरेंना आपण पाहिलं, आमचे शांतारामजी वाजेकर असतील, विजय पाटील, संदीप पारदी. वाईट बॉलचा इशारा आलाय आणि आमचे विनायक पाटील सुद्धा आहेत त्या स्क्वॉडमध्ये. टीम मॅनेजमेंट जर बघितली तर सुनील गवंडी, रत्नाकर गवंडी, भालचंद्र गवंडी, स्वप्नील फौजदार, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील अशी ही टीम मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळाली. ती रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाची. प्रधानचा हा बॉल अगदी हलक्या हाताने ढकलला मिड ऑफकडे. सिंगल येईल, 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
स्कोर जाऊन पोहोचलाय तो 27 या आकड्यावर. 27 रन्स ऑन बोर्ड. 18 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून बरोबर सलामीवीर अजूनही सुरक्षित आहेत आणि त्याचमुळे जमेची बाब आहे. अगदी रिलॅक्स मोडमध्ये असतील रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे. तर सध्याच्या घडीला बिलकुल टेन्शन नाही आहे. मॅचमध्ये अगोदरच माफक असं आव्हान आहे आणि त्यामध्ये सलामीवीरांनी केलेली चांगली सुरुवात. गोलंदाज प्रमोद प्रधान पुन्हा एकदा सज्ज होतील. उडवलाय हा बॉल लॉंग ऑफ कडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. 1 रन जरूर मिळेल. चांगला थ्रो तिथून होत असताना 28 धावा धावफलक्यावर. 10 गाव प्रीमियर लीग आज पहिलाच दिवस आहे. रोज 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. 16 संघ आपलं नशीब आजमावतील आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा. गतवर्षी आपण पाहिलं होतं गिरवले बाजूच्या मैदानावर अगदी मुंबई गोवा हायवे टच ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिलं पर्व. दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा सगळेच दानशूर व्यक्तिमत्व पुढे आले ज्यांचे बॅनर्स आपण पाहत आहे सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठाच्या दिशेनं. आणि संतोष चौधरीचा संघ जिंकला होता आणि भरपूर जल्लोष सुद्धा पाहायला मिळाला होता. ओ बिग हिट ऑन साईडला मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. शॉट ऑफ लेंथ होता आणि त्याला मात्र पूल केलाय. रत्नाकर गवंडी यांच्या बॅटमधून येतो षटकार. तो गेले कित्येक वर्ष आपण बघतोय अगदी सीमारेषेलगत घरं आहेत आणि त्याचमुळे लगेचच चेंडू तिकडे हरवतो. तर 10 गाव प्रीमियर लीग सगळ्याच करतं स्पॉन्सरचे सुद्धा आपण आभार मानले पाहिजेत. अस्मित ट्रान्सपोर्ट तुरमाळे, इमाची एंटरप्राइजेस तुरमाळे, विनायक पाटील, अभिषेक पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 30 बॉक्स पाणी आम्हाला पुरस्कृत केलं आहे जे आम्ही पितोय सकाळपासून. त्यामुळे पहिल्यांदा त्यांचे आभार मानले पाहिजेत. आणि पाठीमागे ब्लॅक स्क्रीन आहे ती संपूर्णपणे भरून गेले. ती वाचायला सुद्धा आपल्याला बरेच दिवस लागतील एवढा खरं तर सरळ हाताने मदत केली सगळ्यांनी. बाजूला सगळ्या संघांचे ओनर्स आहेत समोरच्या स्क्रीनवर. या सगळ्यांनी प्रचंड खरं तर दानशूरपणा दाखवला आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी या सगळ्यांचे हातभार लागलेत. त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. ओ फुल टॉस आहे. इकडे बॉल चाललाय स्क्वेअर लेगला. फिल्डर डीप मध्ये आहेत. विकेट मिळाले. फर्स्ट विकेट डाऊन. रत्नाकर गवंडी यावेळेस मात्र बाद होतील. धावसंख्या झाली ती असेल. अतिश वाकडीकर यांच्या माध्यमातून एक सायकल. त्याचप्रमाणे उमेशजी ठोंबरे, भूषण ठोंबरे यांच्याकडून सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आम्हाला मिळाले. टोटल 4 सायकल्स आहेत. अर्जुन 40+ साठी वेगळी सिरीज सुद्धा आहे. चला या लॉटसाठी वेगळी सिरीज आहे त्यामुळे इकडे चांगल्या धावा काढाव्या लागतील. म्हणजे बॅट्समन, बॉलर, फिल्डर याच्यासाठी सुद्धा स्वतंत्र पारितोषिक आहेत. म्हणजे हातचा लॉट जो आहे एक प्रकारची एक वेगळी स्पर्धा आहे आणि त्याचमुळे चांगला परफॉर्मन्स करा तर राहिलेल्या वेळामध्ये तर वैयक्तिक पारितोषिक सुद्धा तुम्हाला जिंकता येतील. किरण कुठले आलेत? ओ इकडे मात्र पिकअप शॉट स्क्वेअर लेगला. आणखीन एक संधी आहे. कॅच ड्रॉप. ही चांगली संधी होती इकडे मात्र आणि ती मंगेशला बाद करण्याची.
हा कॅच व्हायलाच हवा होता. कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणत असतो. अगोदरच धावा नाही आहेत आणि त्यामध्ये पहिलाच बॉलवर इकडे विकेट मिळाली असती किरण कुठले यांना. मॅचचा रिझल्ट काय लागेल माहिती नाही, परंतु मॅच तर पुढे नेता आली असती. थोडासा दबाव मात्र बनवता आला असता, कारण पाठोपाठच्या 2 बॉलमध्ये 2 सलामीवीरांना बाद करण्याची संधी मात्र गमावली. ग्लान्स करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र विकेट किपर चांगलं स्टॉप करते तिकडे. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय DK द्वारकानाथ चोरगे सर आहेत, त्याचप्रमाणे नंदकुमार पाटील कळवे आणि त्याचप्रमाणे DK म्हटलं की DP येणारच. आमचे वजनदार पंच दीपकजी पाटील. गॅप शोधले इकडे, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचला. पायाने अडवण्याचा प्रयत्न, थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. एका काट्यामध्ये 2 पंचांना उभं करायचं आणि एका दुसऱ्या काट्यामध्ये एका पंचांना उभं करायचे. म्हणजे एकीकडे एकटं नंदकुमार आणि दुसरीकडे दोघे आमचे DK आणि DP असं काहीतरी. पुरून उरतील कळवेवाले आहेत. चला ड्रिंक्स ब्रेक घेतलाय, पाण्याची मागणी केली तिकडे. 41 धावा झाल्यात, फक्त 4 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. त्यामुळे बी रेडी. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे आणि या लढतीतील विजेता संघ त्यांच्या बरोबर खेळणार आहे. त्यामुळे कॅप्टन बी रेडी टॉससाठी. जर सामना लवकर संपला तर इकडे लगेचच टॉस केला जाईल, कारण आज थोडासा उशिरानं आपण चाललोय. गोलंदाज तयार. लॉफ्ट केला इकडे, मात्र मिड ऑफच्या वरतून ढकलण्याचा प्रयत्न. इकडे दुसरी रन सुद्धा कंप्लीट झाले. 2 धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल. 43 रन्स, 43 धावा धावफलकावर. तर 10 गाव प्रीमियर लीग साठी 4 बॉल बॉक्स तुमचे कुंजन, सुदाम ठाकूर, प्रतीश यांच्याकडून मात्र आम्हाला प्रतीश कांबळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत केले. तुषाल गायकर सुद्धा, शरद वांगिलकर असतील, त्याचप्रमाणे लक्ष्मण उदरे यांच्याकडून सुद्धा आम्हाला बॉल बॉक्स, कान्हा गायकर असतील, तर सगळ्यांचे मनापासून आभार. बाळाराम चौधरी यांच्या माध्यमातून सुद्धा सगळे 2 बॉक्स चेंडू आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सूरजजी टोंबरे कुडावे ज्यांच्या माध्यमातून हे बॉल्स आम्हाला पुरस्कृत केले गेले 4 बॉक्स, त्यांचा सुद्धा आम्ही मनस्वी आभार. आणि स्पोर्ट्स गॉगल सुद्धा देतोय आपण. खरं तर मला तो मॅचसाठी जे सागर पारधी आहेत आमचे सांगुर्लीचे, त्याचप्रमाणे प्रतिकेश यांच्या माध्यमातून, आणि सगळ्या ज्या कॅप आहेत त्या प्रकाश लोहकुटले यांच्या माध्यमातून. इकडे फलंदाज बाद झालाय. विजय थोडासा लांबवलाय. रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाचा एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि फलंदाज मात्र बाद होतील शैलेश बामुणकर, ज्यांना खातही उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. औपचारिकता बाकी असं म्हणावं लागेल, कारण या मॅचमध्ये बाकी काही राहिलेलं नाहीये. 2 धावांची गरज आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना फारसा प्रभाव टाकू शकलेले नाही आहेत फलंदाज. जर याच धावा जर 55-60च्या आसपास असत्या, 10-12 धावा जर जास्त असत्या, विश्वनाथ खारके सांगतात आम्हाला की 10-12 धावा जास्त असत्या तर कदाचित आम्ही चांगली फाईट दिली असती या मॅचमध्ये. आणि विश्वनाथ खारके यांना पण संधी द्यायला हवी होती, कारण त्यांच्यामध्ये सुद्धा ती गुणवत्ता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय पाटील. विजय पाटील मॅन फ्रॉम वडवली. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर 43 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये निदान 8-10 धावा ठेवता आल्या असत्या.
जर झेल टिपली असते, क्षेत्ररक्षण लेझीनेस जर झालं नसतं तर नक्कीच या शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 7-8 धावा तर नक्कीच ठेवता आल्या असत्या. इकडे जास्त धावा नाहीयेत त्यामुळे तितकं टेन्शन नसेल, परंतु पाहूया किती लांबवलं जात आहे इथून हा सामना. शेवटचं षटक करेल भूपेंद्र पाटील. शॉर्ट बॉल आहे, इकडे मात्र सहज पूल केलाय. बॉल चला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या दिशेनं आणि रॉयल ड्रीमर्स विजय लोण पळसपे संघाचा दुसरा विजय. क्वालिफायर मॅच खेळतील आता मात्र विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे संघाच्या विरोधामध्ये असेल आजच्या दिवसातील शेवटचा सामना. हार्डलं काही नंदादेवी 11 नांदगाव. पुढच्या पर्वासाठी आम्ही देतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि परंतु मॅचकडे वळणार आहोत तत्पूर्वी टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये पोहोचा, कारण आपला वेळ फार कमी आहे. 5-10 झालेत, जेणेकरून शेवटच्या सत्रामध्ये कोणत्या संघाला अंधुक प्रकाशाचा फटका बसवायला लागू नये हीच अपेक्षा आहे. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा टॉस करून घ्या. आजच्या दिवसामधील असेल हा शेवटचा सामना. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे आणि त्यांच्या विरोधामध्ये रॉयल ड्रीमर्स 11 पळसपे. आज सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद घ्या दोन्ही टीम्स.